नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता ताते आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत गणपतीला आवडणारे तांदूळाच्या पिठीचे लाडू. तांदूळाच्या पिठीचे लाडू हे बऱ्याच प्रकारे केले जातात. त्यातला एक प्रकार मी आज तुम्हाला दाखवत आहे. हा लाडू खुसखुशीत होतो आणि तो पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवत आहे. अगदी कृती जशी दाखवली आहे त्या पद्धतीने आणि त्या प्रमाणात जर तुम्ही करायला घेतले तर हे लाडू बिघडणार नाहीत. इथं एका पॅनमध्ये 1 कप पातळ पोहे घेतले. त्यावरती अगदी 2 थेंब म्हणजे पाव टीस्पून असं तूप घालून पोहे परतायला घेतलेले आहेत. मंद आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत हे पोहे परतायचे आहेत. इथं मी 1 कप मेजरिंग कप प्रमाणे माप घेतलेलं आहे. आता या पोह्यांचा कलर हळूहळू बदलत चाललेला आहे. बोटाने असे 2-3 पोहे कुस्करून बघितले तर त्याचा चुरा अगदी लगेच होतो. म्हणजे हे छान खुसखुशीत भाजले गेलेत असं समजायचं. कारण पोहे जितक्या छान प्रमाणात मंद आचेवरती भाजाल तेवढे लाडू सुद्धा होताना खुसखुशीत होतात. या पोह्यांमुळे या लाडूला खुसखुशीत लाडू असे म्हणलं जातं. आता मी 1 कप सुकं खोबरं भाजायला घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं सुद्धा अगदी गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं आहे. त्यालाही मंद आचेवरती भाजावं लागतं. तुम्ही हे लाडू करताना कोणतीही वाटी किंवा बाऊल किंवा चमचे हे सेट करा आणि त्या प्रमाणात सगळं साहित्य घ्या. हे लाडू शक्यतो बिघडत नाहीत, परंतु भाजण्याचं प्रमाण जेवढं जसं सांगितलंय तसं ठेवलं तर लाडूची चव खूप छान येईल. हे सगळे जिन्नस मंद आचेवरतीच भाजावे लागतात. खोबऱ्याचाही कलर बदललेला आहे, गुलाबीसर झालंय, त्यामुळे तेही छान भाजून झालेलं आहे. बोटाने अगदी छान खोबरं चुरलं जात आहे, त्यामुळं हे खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते भाजून घेऊयात. त्याच्यावरती सुद्धा अगदी पाव टीस्पून एवढंच तूप घालायचं आहे, कारण आपल्याला ते तळायचे नाही आहेत. मंद आचेवरती नुसते खरपूस भाजून घ्यायचे आहेत. ते थोडेसे भाजून झाले की मग आपण तांदूळ पिठी भाजायला घ्यायची आहे. अजूनपर्यंत A1 सुग्रास रेसिपीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आणि प्लीज ही कृती शेवटपर्यंत बघा. आता आपण 2 कप तांदूळ पिठी घेतलेली आहे. हा बाऊल आणि कप हे एकाच मापाचे आहेत. तांदूळ पिठी तुम्ही सतत भाजणे गरजेचं आहे, म्हणजे मध्येच हात थांबून चालणार नाही आहे. ही नाजूक असल्यामुळं ती लगेच खालती करपण्याची शक्यता असते. म्हणून सतत हलवत राहा आणि सारखं चेक करत राहा. भाजत असताना ह्याचा छान वास सुटतो आणि त्या वासामुळे आपल्याला कळतं की तांदूळ पिठी किती भाजली गेलेली आहे. ही पिठी अगदी 5 ते 7 मिनिटं मंद आचेवरती परतून घ्यायची आहे. शक्यतो या पिठीचा कलर बदलून देऊ नका. ही पिठी एका परातीमध्ये काढून घेतली. खोबरं, पोहे, वेलची हे एका मिक्सरच्या भांड्यातून जाडसर वाटून घेतले. ज्या पॅनमध्ये आपण तांदूळ पिठी भाजून घेतली त्याच पॅनमध्ये पाऊण कप तूप हे वितळून घेतलेलं आहे. हे तूप एकदम न घालता पहिले 4-5 चमचे तूप घालून सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रणाला हे सगळं तूप चोळून घेतल्यानंतर मग दुसऱ्यांदा परत तूप घालणार आहे. आता हे मी चांगलं मिश्रण मिक्स करून घेते आणि मग मात्र थोडं तूप घालून पिठी साखर घालणार आहे.
आता मी थोडे अजून 4 चमचे तूप घालत आहे आणि मग नंतर उरलेलं तूप घालणार आहे. हे मिश्रण आता चांगलं कालवल्यानंतर त्याची एक मूठ बांधली जाते का बघायचं आणि थोडी मूठ बांधली गेली की साखर मिक्स करायची. आता मी साखर मिक्स करून घेतलेली आहे. पॅनमधलं तूपही आता थंड झालेलं आहे, त्यामुळं आता ते थंड झालेलं तूप घालणार आहे. हे तूप अंदाज घेतच घालावं लागतं. जास्त तूप झालं तरीसुद्धा ते लाडू नीट वळले जात नाहीत आणि नंतर ते एकावर एक असे बसले जातात. म्हणून ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. नंतर तुपाचा अंदाज घ्यायचा आणि उरलेलं पॅनमधलं सगळं तूप त्याच्यामध्ये घालायचं. हे तूप घातल्याने मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते आणि मग मात्र आपल्याला किती तूप लागेल ह्याचा अंदाज येतो. असे केल्यामुळे तूप जास्त प्रमाणात लागत नाही आणि लाडू तुपकटही होत नाहीत. काही पदार्थांच्या प्रोसिजर्स ह्या लेंदी असतात, परंतु सोप्याही असतात. त्यामुळे पदार्थ हा योग्य प्रमाणात योग्य चवीचा असा होतो. आता आपलं हे मिश्रण छान मिसळून झालेलं आहे. आपण ह्याच्यात अजून 2 चमचे तूप घालत आहोत. हे तूप छान मिक्स करून घेऊयात आणि मग मात्र लाडू वळायला घेऊयात. हे लाडू आता छान वळले जाणार आहेत. हे लाडू तुम्ही जरूर घरी करून बघा आणि कसे झालेत हे मात्र कॉमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्समुळे कुठलाही पदार्थ करायला छान प्रोत्साहन मिळते. गणपतीसाठी लाडूंची रेसिपी दाखवा अशी मागणी करण्यात आली होती, त्यामुळं मी हे लाडू करून दाखवत आहे. अजून 2-4 लाडूचे प्रकार मी दाखवणार आहे, तेही तुम्ही असेच बघा आणि छान रिस्पॉन्स द्या. मला तुमच्या रिस्पॉन्सची गरज आहे. परत एकदा सांगते, अजून A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आणि अशीच छान छान रेसिपी दाखवण्यासाठी मला प्रोत्साहन देत राहा. दिलेल्या सर्व साहित्याच्या प्रमाणामध्ये साधारण 15 लाडू होतात. आता पुढील रेसिपीपर्यंत बाय.